हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी मकरंद आंबेडकर आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एमपीएससी कंबाईंड प्रिलिम्स 2024 ह्या एक्झामसाठी अंकगणित आणि बुद्धिमापनचे हॉट टॉपिक्स. तुम्हाला माहिती आहे की तुमची एक्झाम ही टार्गेट 16 जून 2024 ला आहे आणि त्यासाठी आपल्याला हा जो टॉपिक आहे ज्यातनं 15 ते 20 क्वेश्चन्स आपल्याला येतात, ठीक आहे, आणि इव्हन मेन्सला पण याचे बरेचसे प्रश्न असतात. तर त्यामुळे हा टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे आणि याच्यातले कोणते टॉपिक आपल्याला एक्झाम मध्ये करायचे आहे ते आज आपण बघणार आहोत आणि प्रश्न यातूनच येणार आहे. तर चला वळूया आपण आपल्या टॉपिक कडे, ज्यामध्ये आपण आज बघणार आहोत अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे हॉट टॉपिक्स. मग जसं मी म्हणतोय की मॅथ्स, ठीक आहे, मॅथ्स म्हणजे काय? अंकगणित. आणि त्यानंतर रिझनिंग म्हणजे काय? बुद्धिमत्ता चाचणी. ठीक आहे. तर यातले बघा, यातले तुमच्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या एक्झामसाठी कोणते कोणते तुम्हाला टॉपिक करायचा आहे, मग ते पूर्व परीक्षा ला अनुसरून आज आपण गोष्ट करणार आहोत. मेन साठी आपण नंतर कधीतरी बोलूया, ठीक आहे, कारण आपण इथे प्रिलिमिनरी एक्झाम बद्दल आज बोलणार आहोत. तर प्रिलिमिनरी एक्झाम साठी मुख्यत्वे आपल्याला कोणते कोणते टॉपिक करायचे, कारण बघा, जर आपण सिलेबसचा विचार केला तर आपल्याला तो सिलेबस पूर्णच कव्हर अप करावा लागतो. पण आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि तुम्हाला माहिती आहे की 16 जूनला एक्झाम आहे. मग या 16 जून पर्यंत आपण जर आजपासून अभ्यास सुरू केला तर आपले कोणते कोणते टॉपिक्स छान पद्धतीने कव्हर होणार आहेत हे आपण बघणार आहोत. तर चला वळूया आजच्या टॉपिककडे, ज्यामध्ये आता मी इथे तुम्हाला लिस्ट दाखवतोय आणि इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. मी तुम्हाला याचं मराठीमध्ये पण इथे दाखवेल आहे तुम्हाला, ठीक आहे. तर तुम्ही फक्त तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि मेन मेन टॉपिक ते लिहून घ्यायचे आणि तेवढेच टॉपिक तुम्हाला आता, जर जो विद्यार्थी आतापासून एक्झामचं प्रिपेअर करायला लागलेला आहे तेवढेच टॉपिक करायचा. आता बघा, याच्यामध्ये मी हा जो टॉपिक आहे वयवारीचा, हा टॉपिक तुम्हाला करायचा आहे, कारण तुम्ही बघितलं असाल की आपण वयवारीवर ऑलरेडी आता मास्टर क्लासमध्ये जो आपला 7:30चा मास्टर क्लास आहे त्यावर आपण वयवारी हा टॉपिक कंप्लीट केला. आणि तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो की आपला सोमवारपासून म्हणजे येत्या 11 मार्च पासनं 2024, 11 मार्च 2024 पासनं टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर एक अंकगणिताची पेड बॅच सुरू होत आहे, ठीक आहे. पेड बॅच सुरू होत आहे, तर मग ही पेड बॅच तुम्ही जॉईन करायला विसरू नका, ठीक आहे. नक्की जॉईन करा, त्यात तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे आणि त्यामध्ये मी मेन मेन टॉपिक्स कव्हर अप करणार आहोत, जे आता पुढची आपली जी एक्झाम आहे 16 जूनची, त्याला अनुसरून आपण ते टॉपिक कंप्लीट करणार आहोत, ठीक आहे. चला, त्यानंतर वयवारी नंतर सरासरी हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. सरासरी टॉपिक हा आपण केला पाहिजे. त्यानंतर बघा इथे तुम्हाला, आता बघा, सगळेच टॉपिक तसे इम्पॉर्टंट आहे. गुणोत्तर व प्रमाणवर तुम्हाला एक क्वेश्चन भेटणारच भेटणार, गुणोत्तर व प्रमाण, ठीक आहे. त्यानंतर पर्सेंटेज, शेकडेवारी जे आपण म्हणतो, हा टॉपिक तुम्ही करायलाच पाहिजे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस, नफा तोटा, एवढे टॉपिक तुम्ही आता करायचेच करायचे आहे. त्यानंतर बघा वेळ व काम, त्यानंतर पाईप्स अँड सिस्टम म्हणजे नळ व टाकी, ठीक आहे. हा टॉपिक तुम्हाला करायचाच आहे कोणत्याही याच्यात, ठीक आहे. त्यानंतर यामध्ये तुम्हाला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, त्यानंतर काळकाम वेग, ह्या टॉपिकवर एक प्रश्न राहीलच राहिलाय. बघा, जर तुम्ही एवढे टॉपिक यातनं व्यवस्थित पद्धतीने जर करत आहे तरी मोर दॅन सफिशियंट आहे, ठीक आहे. आता बघा, बाकीचे जे टॉपिक दिसत आहे तुम्हाला, समजावता, ठीक आहे, किंवा मांडणी, है ना, तर हे टॉपिक जरी तुम्ही यातनं स्किप केले तरी चालेल. म्हणजे मुख्यत्वे आपल्याला अंकगणितावर हे टॉपिक करावंच लागेल, कारण तुम्ही बघितलं असाल
की ग्रुप बीच्या किंवा ग्रुप सीच्या एक्झाम मध्ये ह्या टॉपिकवर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर मग आता नंतरचा बघून घ्या. रिझनिंग व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या टॉपिकवर भर द्यायचा आहे, कारण अंकगणितापेक्षा बुद्धिमत्ताचे प्रश्न तुम्हाला जास्त दिसणार आहेत. तर मग तुम्ही जर असं लक्षात घेतलं की इथे श्रेणी मधला एक प्रश्न तुम्हाला दिसेल, त्याच्यानंतर आपला सहसंबंध ज्याला आपण अॅनालॉगी म्हणतो त्यावरचा एक प्रश्न तुम्हाला दिसेल, म्हणजे याला आपण म्हणतो श्रेणी. ठीक आहे, ज्यात वर्णमालिका आणि संख्या मालिकेवर कोणत्या याच्यावर एक प्रश्न विचारू शकतो. सहसंबंध. ठीक आहे, ज्याला आपण अॅनालॉगी म्हणतो. त्यानंतर कोडिंग डिकोडिंग, कोड भाषा. ठीक आहे, डायरेक्शनवर प्रश्न आला तर येईल, नाहीतर तुम्हाला रक्ताचे नाते यावर एक प्रश्न दिसतो, हा तुम्हाला करायचाच आहे. नंतर बघा, सिटिंग अरेंजमेंट कदाचित तुम्हाला प्री मध्ये न विचारता मेन्स मध्ये विचारेल. जेव्हा मी मेन्स घेईल तेव्हा तुम्हाला सांगेल आहे. एखाद प्रश्न तुम्हाला घड्याळीवर असतोच. ठीक आहे, त्यानंतर कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिकेवर एक प्रश्न आपण एक्सपेक्ट करू शकतो. त्यानंतर बघा, वेन डायग्राम म्हणजे ज्यात आकडे असतात किंवा संख्या दिलेली असते आणि क्वेश्चन मार्क असतो, अशा पद्धतीचे क्वेश्चन. किंवा वेन डायग्राम म्हणजे पुन्हा तुम्हाला रिलेशन विचारलं जातात, म्हणजे जसं देश दिलेले जातात म्हणजेच कंट्री. ठीक आहे, त्यामध्ये स्टेट दिलेले जातात, मग ते डायग्राम द्वारे आपल्याला सांगायचं असतो. ठीक आहे, मग ह्या याच्यावर एक प्रश्न दिलेला, वेन आकृती ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, वेन आकृत्या. तर हे टॉपिक्स तुम्हाला महत्वाचे करायचे आहे. त्यानंतर एखादा मिसिंग टर्मवर, म्हणजे तुम्हाला काही नंबर दिलेला आहे किंवा काही अल्फाबेट्स दिलेला आहे किंवा काही वर्ड दिलेला आहे, तर त्यानंतरचा वर्ड काय होईल हे तुम्हाला त्यातनं सांगायचं आहे, म्हणजे यावर एक तुमचा प्रश्न असतो. त्यानंतर बघा, तुम्ही बघितलं असाल, अशी एक इमेज दिलेली असते, त्याचे 3 तुकडे दिलेले असतात आणि एक चौथा तुकडा काय होईल, म्हणजे त्याला आपण एम्बेडेड इमेज म्हणतो. तर यावर पण तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जाणार. त्यानंतर पिक्चर सिरीज किंवा सिक्वेन्स दिलेला असतो, म्हणजे एका चौरसामध्ये अशा काही आकृत्या दिलेल्या असतात सिक्वेन्स. मग आपल्याला सिक्वेन्स लावायचा असतो की कोणत्या, म्हणजे इथं घटीवत दिशेने किंवा प्रतिघटीवत दिशेने, म्हणजे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईजने, त्या ह्याच्यावर तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो. तर तुम्ही हा टॉपिक जरूर करा. ठीक आहे. त्याच्यानंतर पेपर फोल्डिंग, पेपर कटिंगचा कदाचित क्वेश्चन येणार नाही. ठीक आहे, पण वॉटर आणि मिरर इमेजवर एखाद प्रश्न यावर येतो. ठीक आहे. त्यानंतर काउंटिंग ऑफ फिगरवर एक प्रश्न येतो. इमेज कम्प्लिशन, म्हणजे तुम्हाला इमेज कम्प्लीट करायची आहे तिथे, म्हणजे काय येईल आहे. ठीक आहे, इमेज कम्प्लिशनवर एक प्रश्न. त्यानंतर बघा, लॉजिकल रिझनिंगचा पार्ट गेला जर कन्सिडर केला, तर्कशक्तीचा, तर तुम्हाला स्टेटमेंट, कन्क्लुजन, अझम्पशन, आर्ग्युमेंट किंवा कोर्स ऑफ ऍक्शनवर एखाद 2 क्वेश्चन दिसेल आहे. ठीक आहे, यावर तुम्ही हे प्रिपेअर करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर सिलॉग्स वर एक प्रश्न आपण, म्हणजे तर्कशक्ती जे म्हणतो त्यावर एक प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो. म्हणजे बघा, मी बाकी टॉपिक्स नाही घेतले, क्यूब्स, डायसेस किंवा रूट नेट्सवर खरे किंवा खोटे. तर हे टॉपिक आपण प्री मध्ये केलेले पाहिजे, म्हणजे ग्रुप बी ची एक्झाम असो किंवा मग म्हणजे कंबाईनची एक्झाम आहे तर एकच एक्झाम होते आहे. ठीक आहे, किंवा ग्रुप सी ची एक्झाम असो. मग हे सगळे जे टॉपिक्स आहे, जे प्री एक्झामला आपले अनुसरून आहे, हे खूप महत्वाचे टॉपिक आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे. जर तुम्ही एवढे टॉपिक आता 16 जून या एक्झामला जरी टार्गेट केले, दॅट इज मोर दॅन सफिशियंट. म्हणजे तुमची जी एक्झाम आहे ती एक्झाम तुमची इझी पद्धतीने निघणार आहे. एवढेच टॉपिक करा. आणि जसं मी म्हटलंय की 11 मार्चला आपला 2024 पेड बॅचला, म्हणजे इव्हिनिंगला 6 ते 7 ला आपला एक नवीन कोर्स स्टार्ट होतो आहे. तो कोर्स जॉईन करणं विसरू नका. जर तुमचं सबस्क्रिप्शन असेल एमपीएससी म्हणजे टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मचं, तर तुम्ही नक्की जॉईन करा. तुम्हाला लक्षात येईल आहे, कारण आत्ताच रिसेंटली मी वयवारी हा टॉपिक घेतला आणि त्यामध्ये विदाऊट एक्स पद्धतीने गणित कसे सॉल्व्ह करायचे हे मी त्यामध्ये डिटेलमध्ये बोललेलो आहे. तर नक्की बॅच जॉईन करायला विसरू नका. लवकरच भेटू आपण आपल्या पेड बॅच मध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच गाईज. थँक्यू व्हेरी मच.